नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहरात चोरट्यांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने मोठी घरफोडी करत पोलिसांसमोरच आव्हान उभं केलंय। शहरातील मध्यवर्ती भागातील गुरुकृपा मोबाईल या नामांकित दुकानाची मागील भिंत फोडून अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला आणि विक्रीसाठी ठेवलेले तब्बल 30 ते 35 लाख रुपये किमतीचे महागडे मोबाईल लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली। विशेष म्हणजे चोरट्यांनी केवळ मोबाईल संच सोबत नेले असून त्यांचे बॉक्स, चार्जर आणि इतर साहित्य दुकानाच्या मागील बाजूस टाकून दिलेत। त्यामुळे चोरट्यांचा डाव पूर्णपणे महागड्या मोबाईलवरच असल्याचं स्पष्ट होत आहे। घटनेची माहिती मिळताच तळोदा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला। चोरीचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखा तसेच फॉरेन्सिक तज्ञ पथकाला सुद्धा तपासणीसाठी पाचारण करण्यात आलं। विविध अंगांनी तपास सुरू आहे। दुकानाचे मालक लखन सिंधी आणि पंकज सिंधी यांनी प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 30 ते 35 लाख रुपयांचे मोबाईल चोरीला गेल्याची माहिती दिली आहे। अंतिम पंचनामा आणि स्टॉक पडताळणीनंतर चोरीच्या रकमेचा नेमका आकडा स्पष्ट होणार आहे। दरम्यान दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरट्यांनी तोंडावर रुमाल बांधून अत्यंत सावधगिरीने चोरी केल्याचं दिसून आलं। पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतले असून त्या आधारे संशयितांचा शोध सुरू केलाय। तांत्रिक तपासासह परिसरातील इतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सुद्धा पाहणी करण्यात येते। तळोदा शहराच्या मध्यवर्ती भागात भर वस्तीत घडलेल्या या धाडसी चोरीमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। भिंत फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास करण्याची ही घटना पोलिसांसाठी मोठं आव्हान ठरली आहे। आरोपींना पोलीस किती लवकर जेरबंद करतात याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। या प्रकरणाचा अधिकृत तपास सुरू असून पोलिसांकडून पुढील माहितीची प्रतीक्षा आहे। ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी शैलेंद्र आहिरे, तळोदा।